शेतकऱ्यांच्या सहकारातून उभा राहिलेला यशस्वी कृषी उद्योग म्हणजे सह्याद्री ॲग्रो। या यशामागे आहेत श्री विलास शिंदे साहेब। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी सह्याद्री ग्रुपची स्थापना केली आणि हजारो शेतकऱ्यांना एकत्र आणून एक नवा आदर्श निर्माण केला। शेतीची सद्यस्थिती आणि पुढील 25 वर्षात या क्षेत्रात कोणत्या संधी आणि आव्हानं असणार आहेत याविषयी त्यांचं मार्गदर्शन निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात। श्री विलास शिंदे। आणि मी माझी सहकारी जानवीला विनंती करतो की तिने विलास शिंदे यांच्याशी चर्चा करावी आणि एकूणच या परिषदेत विविध प्रश्नांचा आढावा घ्यावा। नमस्कार सर, सर्वात आधी तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि शेतीची सद्यस्थिती आणि पुढची 25 वर्ष शेतीसाठी कशा पद्धतीने असणार आहेत हे आपण याविषयी चर्चा करणार आहोत। तर सुरुवातीलाच मला विचारावंसं वाटेल की शेतीची सध्याची स्थिती नेमकी कशी आहे आणि शेतकऱ्यांना शेती जी आहे ती फायद्याची, तरुण शेतकऱ्यांना आपण सुरुवातीला म्हणूया, फायद्याची का वाटत नाही? सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम TV9चे धन्यवाद। आज हा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलात। आजची जी काही परिस्थिती आहेत किंवा आव्हानं आहेत, मला वाटतं त्याच्यावर आता अण्णांनी आणि बारवले साहेबांनी सविस्तर त्याची मांडणी केलीत। आणि जे काही तरुणांना शेती आजची ती का फायदेशीर वाटत नाही याचं सरळ उत्तर काय आहे, तर शेती म्हणावी तेवढं फायदेशीर नाही, म्हणजे त्याचं उत्पन्न म्हणावं तेवढं ते अट्रॅक्टिव्ह नाहीत, ही आजची वस्तुस्थिती आहे। म्हणजे आत्ता आपलेच जर जे काही आकडेवारी सरकारची जर तुम्ही पाहिलीत तर जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये सरासरी पर कॅपिटा ॲग्रिकल्चर इन्कम पर फॅमिली जर पाहिलं तर महिन्याला 10,000 रुपये आहेत पर फॅमिली बोलतोय मी। आणि अशा अर्थाने कारण आपल्याकडे जेवढी काही आता कोरडवाहू शेती आहे 80% तर कोरडवाहू शेती आहे अजून, आणि ते सरासरी 3 एकरच्या आसपास 80-85% लोकांकडे शेती आहे। आणि जे काही पिकं आहे ती सर्वच आपण कापूस, सोयाबीन हे मुख्य आपले खरीपमधले पिकं, किंवा मग काही प्रमाणात तेलबिया असतील किंवा काही कडधान्य असतील, तर या सर्वांमध्ये जर पाहिलं तर जे आव्हानं, मग ते हवामानाच्या आव्हानापासून तर पाण्याच्या उपलब्धतेपासून बियाण्याच्या बाबतीतले जे काही मुद्द्यापासून सर्व, तर ह्या सगळ्या म्हणजे बेभरवशी झालेली आहे शेती। त्याच्यामध्ये उत्पन्न एक तर शाश्वत नाही आणि जे आहे ते पण इतकं कमी आहे का ते कोणालाच ते तेवढं अट्रॅक्ट करत नाहीत। त्यामुळं तरुण हा नवीन कोणी असेल, मग तो शेतीमध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबातला असेल किंवा बाहेरचा कोणी असेल, तो शेतीकडे तेवढा आता एक प्रथम उद्योग म्हणून किंवा म्हणजे प्रथम प्राधान्य म्हणून काही बघत नाही आणि दुसरा संधी शोधायचा प्रयत्न करतो आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं शेतीचं उत्पन्न हे शाश्वत कसं होईल आणि त्याचबरोबर ते तेवढं फायदेशीर किंवा अट्रॅक्टिव्ह कसं होईल, तेव्हाच जे काही आपण चित्र बदलेलं आपण म्हणू शकू। अगदीच, पण त्यासाठी तरुणांनीच खरं तर पुढाकार घेणं गरजेचं आहे। कारण शेती, आपला देश कृषीप्रधान आहे असं आपण एका बाजूने म्हणतोय, पण दुसऱ्या बाजूने आपण म्हणावं तसं शेतीकडे फारसं लक्षही देत नाही। जसं आपण तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो, आपल्या मान्यवर पाहुण्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे, आणि शेती क्षेत्रात खरंच प्रगती करू शकतो। हा जो तरुण आहे तो शेतीकडे वळावा यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे, काय भूमिका असली पाहिजे? नाही, खरं तर म्हणजे आता जे काही मुद्दे इथं मांडले गेले आहेत, इथे पहिलं तर म्हणजे तरुणांच्या भूमिकेपेक्षा सरकारची भूमिका ही जास्त महत्त्वाची आहे। एकीकडे आपण जय जवान जय किसान हा नारा जो लालबहादूर शास्त्रींनी दिला त्याचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी करत असतो, पण त्याच्यामध्ये जर पाहिलं, जसं जय जवान जेव्हा म्हणतो आणि जवान देशाची सेवा करतो आणि सीमेवर जे काही देशासाठी सगळं योगदान देत असतो, त्याची जर आर्थिक जर जे काही त्याला सरकारने दिलेलं जे काही संरक्षण आहे ते जर काढून घेतलं तर तो खरोखर तेवढ्या प्रामाणिकपणे तसंच पद्धतीने लढेल का? कारण जय किसान जेव्हा म्हणतो तर किसान तसं करतोय, त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा करताय का त्यांनी ते तरुणांकडून अपेक्षा करतात त्यांनी शेतीत जावं आणि प्रामाणिकपणे देशाची सेवा करावी, किंवा देशाची जी काही गरज आहेत, अन्नधान्याची गरज, जी मूलभूत गरज आहे कोणत्याही समाजाची, ती पूर्ण करण्यासाठी तो काम करतोय, त्याला मान देतोय जय किसान म्हणून, पण त्याच्या आर्थिक सुरक्षिततेची जबाबदारी आपण घेतोय का? ती घेत नाही। त्यामुळे खरा प्रश्न आहे। आता ते कसं करावं त्याच्यावर पण आता जे काही बारवल साहेबांनी असेल किंवा अण्णांनी ते मुद्दे बरेच मांडलेत। त्यामुळं पहिला तर भूमिका ही शेतीमध्ये आपल्याला शाश्वत उत्पन्न देण्याची। आज तुम्ही बघा, आपण आपल्याकडे
मिनिमम वेजेस ॲक्ट आहेत. कमीत कमी जे काही आपण कोणत्याही कामाचं मूल्य ते काही ठरवलेलं आहे, त्याचं पर डे किती मिळाले पाहिजेत, त्याला काही बेस आहेत तांत्रिक, बरोबर आहे ना. कॅलरीज किती एका माणसाला लागतात, त्या कमावण्यासाठी त्याला किती दिवसाला उत्पन्न मिळालं पाहिजे, तेवढा तो मिनिमम वेजेसचा ॲक्ट आहे. पण शेतीमध्ये मिनिमम लिव्हिंग इन्कमचा काही आहे का, तसा काही बेस काहीच नाही आहे. त्याला शेती करायला सांगतोय, पण उत्पन्न नाही आलं तर काय करणार, तर त्याची काही व्यवस्था नाही आहे. त्यामुळे अशी अपेक्षा करून जर आपण तरुण येतील तर ते होणार नाही. त्यामुळे धोरणाची तशी त्याला गरज आहे पाठबळाची. पण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना तरुणांसाठी म्हणून जर म्हटलं, आजची परिस्थिती आहे का कोंडी झालेली आपली अवस्था आहेत ही वस्तुती आहेत. एकीकडे आपली लोकसंख्या दरवर्षी 2% वाढते, म्हणजे जवळजवळ 2 कोटी नवीन आपल्या लोकसंख्येमध्ये भर पडते. आपण तेवढा मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग, म्हणजे देशाचे आज काही डेमोग्राफिक डिव्हिडंड जो म्हणतोय का तेवढा मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आपल्याकडे आहेत. त्यामुळं त्याला जी ऊर्जा जी आहे तिला योग्य जर खरं तर दिशा मिळाली तर खूप मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो, त्यात काही शंका नाही. आणि एक तरुण म्हणून जर म्हटलं तर मी अशाच नजरेने म्हणेल का हे सगळी जी काही परिस्थिती आहेत आव्हानात्मक आहेत, पण आव्हानामध्ये संधी आहेत. अशा नजरेने जर पाहिलं तर मग चित्र वेगळे बी असणार आहे. सरकारी धोरणं आपण 2 मिनटं बाजूला ठेवू, पण आता एक व्यक्ती म्हणून, एक तरुण म्हणून मला माझं आयुष्य जे काही घडवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मला आयुष्यात जे काही अपेक्षा असलेले जे काही व्यक्तिगत काही माझे काही आकांक्षा असतील किंवा मग समाजाविषयी असतील किंवा देशाला योगदान देण्याच्या दृष्टीने असतील, तर शेती क्षेत्र खऱ्या अर्थाने तसं समृद्ध म्हणता येईल असं क्षेत्र आहे. कारण जिथं आव्हान आहेत म्हणून संधी पण आहे. जिथं प्रश्न असतात ना तिथंच ती सोडवण्यासाठी तशा प्रकारच्या मग संधी तयार होतात. त्यामुळे शेतीमध्ये तशा अर्थाने जर पाहिलं तर मग म्हणजे आपल्याला असंख्य संधी दिसतील. मग त्या संशोधनापासून तर त्या मार्केटच्या बाजारपेठेपासून तर सगळीकडे दिसतील. आता खरं शेती हा एकदम जनरल शब्द वापरतो आपण, पण शेती म्हटलं तर कमीत कमी आता 100 वेगवेगळ्या प्रकारची पिकं किंवा 100 वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये परत नंतर काही जे काही खाद्यान्नाचे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग म्हणता येतील, अशा प्रकारची ती प्रत्येक पीक किंवा प्रत्येक जर त्यातलं जो काही खाद्यान्नाचं जे काही स्वरूप आहे तर ते प्रत्येकी वेगळा उद्योग आहेत. मग आपण जर थोडंसं खोला जाऊन म्हटलं तर मग जसं दुग्ध व्यवसाय, डेअरी इंडस्ट्री ही पूर्ण वेगळी आहे, पोल्ट्री इंडस्ट्री वेगळी आहेत, किंवा मग फळपिकामध्ये जरी म्हणायला शब्द फळ म्हटलं पण फळामध्ये 50 प्रकारचे फळं आहे, भाजीपाला म्हटलं तर 50 प्रकारच्या भाज्या आहेत, किंवा पूर्ण शेतीचं म्हटलं तर 100 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची पिकं आहेत. आणि प्रत्येक पीक ही एक वेगळी इंडस्ट्री म्हणून आहेत. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हे सर्व उद्योग हे जगाच्या अंतापर्यंत चालू राहणार आहेत. इतर उद्योग येतील जातील, काही कारणामुळं कधी कधी त्याचं निरुपयोगी होतात म्हणून ते बंद पडतात. जसं आता डिजिटलमुळे आपण बघतोय कित्येक उद्योग बंद पडलेत. व्हिडिओ कॅसेटचा कधी काळी उद्योग होता तो बंद पडला, किंवा आता जे काही पेंटर करायचे आपल्या कुठं पेंटिंग करायचे त्यांचं बंद झालं तर डिजिटल प्रिंटिंग आल्यात. म्हणजे काही उद्योग बंद पडून नवीन उद्योग चालू होतात. पण शेतीमध्ये तसं नाही आहे, तो तर शेवटी बेसिक नीड आहेत, त्यामुळे ती जगाच्या अंतापर्यंत चालू राहणार आहे. दुसरीकडे एक ही पण गोष्ट आहे की गरज वाढत राहणार आहे, अन्नाची गरज. आपण जे काही बघतोय आज 140-45 कोटीचा देश आहे, पण अजूनही लोकसंख्या वाढत जाणार आहे. 170 ते 180 कोटीपर्यंत जाऊन स्थिर होईल असं म्हणतायत. आणि जगाची लोकसंख्या 800 कोटी ती 1200 कोटीपर्यंत जाईल, म्हणजे जवळजवळ 1.5 पट वाढ होईल. आणि जी काही लोकसंख्या वाढते, प्रत्येकजण काय बघतोय का न्यूट्रिशियस फूड कसं मिळेल, चांगलं दर्जाचं अन्न कसं मिळेल. म्हणजे एक अर्थाने पाहिलं तर चांगल्या प्रकारच्या ज्या काही अन्नाला, चांगल्या प्रकारच्या शेती उद्योग याला जे काही उत्पादनाला ही मागणी वाढत राहणार आहे. मग मागणी वाढणार हा एकमेव असा उद्योग असं म्हणता येईल. पण त्यातलं नक्की कोणता, हा त्यातलं या 100-125 मधलं नक्की कोणता घटक, याचा विषय चांगल्या प्रकारे समजून घेतलं तर खूप वेगळ्या प्रकारच्या संधी आहेत. आणि त्या अर्थाने पाहिलं तर भारतीय आपल्या तरुणांना तर एकीकडे भारतातली बाजारपेठ जी वाढणारी आहे, 140 कोटीची ती वाढणारी 170-80 कोटीचे हा तर झाला घटक, पण त्याची पेईंग कॅपॅसिटी वाढते. आत्ता जे काही बारावल साहेब सांगितलं $2,500 जे काही उत्पन्न आहे ते वाढून कमीत कमी ते डबल तर होईल. म्हणजे पूर्ण लोकसंख्येचं, शेतकऱ्याचं होईल की ना वेगळा भाग आहे, पण सगळ्या लोकसंख्येचंच नक्की होणार आहे. आणि 4 ट्रिलियनची इकॉनॉमी ही कमीत कमी ती आपण 20 ट्रिलियनपर्यंत जाईल 2047 पर्यंत, म्हणजे पुढच्या या 20-25 वर्षामध्ये. तर हे आता सर्वांना कळणारं भाकीत आहे. आणि त्याच्यामध्ये जी काही डिमांड वाढणार आहे ते डिमांड म्हणजे ती नैसर्गिक एक अर्थाने आपल्या मालाला वाढणार डिमांड हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि प्लस जगाच्या बाजारामध्ये सुद्धा आज काही पिकामध्ये आपण कार्यक्षम नसू आणि तिथे आपल्याला अडचणी असतील,
पण काही पिकं नक्की अशी आहेत किंवा काही अशा शेतीमधल्या अशा संधी आहेत की जगाच्या बाजारामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रकारची ती बाजार घेण्याची, ते अमेरिकेची सुद्धा बाजार घेण्याची तेवढी क्षमता नक्कीच आपल्यामध्ये आहे, जे काही नैसर्गिक काही आपल्या ताकदी आहेत त्या बळावर. त्यामुळं तसं पाहिलं तर मग शेतीमध्ये हजारो प्रकारच्या संधी, हजारो असे जे काही उद्योग आहेत नवीन येणार उभे आहेत, तर ते कोण घेणार? ते इथल्या मुलांनी नाही घेतले तर ते कोणीतरी बाहेरून येऊन घेणार आहे, किंवा छोट्या शेतकऱ्यांनी घेतलं तर कोणीतरी मोठं ऑर्गनाईज कोणीतरी प्लेयर घेणार आहे. तुम्ही आत्ता जर पाहिलं तर जस्ट 15 दिवसापूर्वीची बातमी होती, ते रिलायन्स इंडस्ट्री 40,000 कोटीचे फूड पार्कमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. खरं पाहिलं तर ते गावातल्या तरुणाला ती संधी आहे. किंवा आत्ताच मगाशी अण्णांनी उल्लेख केला सोलरचा पैसा उल्लेख केला, खरं ती प्रत्येक छोट्या छोट्या शेतकऱ्याची संधी आहे ती कोण घेते आता? तर मोठे कॉर्पोरेट उद्योगाला ती संधी दिली गेली. जवळजवळ 12,000 कोटीचं सोलर ग्रीडमध्ये महाराष्ट्र शासनाने आत्ता एवढ्या मागच्या 2-3 वर्षामध्ये टेंडर दिलेत. ते ॲक्च्युली खरं तर शेतकऱ्यांची संधी, पण ते आता कोणीतरी दुसरा घेतो आहे. शेतकऱ्याचा मुलगा गावातला मुलगा घेत नाही म्हणून ते संधी दुसरा कोणीतरी घेतो आहे. पण संधी तयार तर होणारच आहे. तुम्ही घेता का दुसऱ्याकडे देतात, एवढाच खरं तर मुद्दा आहे. अगदीच. आणि अन्न ही आपली मूलभूत गरज आहे जसं तुम्ही म्हणाला, त्यामुळे अन्न हे कधी ते संपणार नाही आहे, ती मागणी कधी संपणार नाही आहे. त्यामुळे ऑनफिल्ड जाऊन शेती करणं हा जरी मुद्दा नसला तरी प्रक्रिया उद्योग आपण जसं म्हणालो त्यामध्ये सुद्धा खूप संधी आहेत असं तुम्ही म्हणालात. पण प्रक्रिया उद्योग हे आता येणाऱ्या काळासाठी सुद्धा वरदान ठरणार आहे असं म्हटलं जातं, तर त्याविषयी जरा जास्त माहिती सांगा. प्रक्रिया उद्योग आणि शेती उद्योग असं वेगळं काही आपल्याला म्हणताच येणार नाही किंवा म्हटलंच नाही पाहिजेत. कारण आता तुम्ही जर पाहिलं तर कोणते तुम्ही ग्राहकाच्या नजरेतून पाहिलं, शेतामध्ये होणारा जो काही माल आहे तो तसं कोणी खात नाहीत. गहू आहेत, कोणी आपण कच्चे गहू कधी खाल्ले का? ते गव्हाचं पीठ करतो, पिठाचं नंतर चपाती होते मग खातो आपण. किंवा तुम्ही मग ते हे पण नसतील, तुम्ही तेलबियाचं घ्या किंवा डाळीचं घ्या, काहीतरी त्याला प्रक्रिया होऊन मग करतो. मग ती घरी प्रक्रिया करतो का कुठंतरी इंडस्ट्रीत करतो? डाळ आहे, आधी पूर्वी घरीच डाळ करायची आहे, आता त्याऐवजी एखादी ऑर्गनाईज वेगळी इंडस्ट्री ती तयार करते आणि जाते. पण ग्राहकाच्या नजरेने पाहिलं ना तर कोणतंही जे काही अन्न आहे ते त्याचं मूळ शेतापासून आहे, आणि शेतापासून ग्राहकापर्यंत येताना मध्ये जे काही त्याला जे काही करायचे असतात त्याचं जे काही रूपांतर करायचं काही असेल तो आता ते शेतकरी स्वतःच करणार का तो दुसऱ्याला देणार? परत तोच मुद्दा. मग ती जी काय आहे ग्राहकाच्या नजरेतून विचार करण्याचा जो काही भाग आहे आणि त्या दृष्टीने जे काही आपल्या संधी आहेत ते आपण सोडतोय का आपण घेतोय? आता खरं त्या नजरेने प्रक्रिया उद्योगाकडे बघायला हवं. त्यामुळं ग्राहकाला ज्या फॉर्ममध्ये लागते म्हणजे त्याला ज्या स्वरूपात लागते तसंच मी ग्राहकाला देतोय. मी नुसताच कच्चा माल नाही पिकवत किंवा त्यातला एक पहिला टप्पा नाही तर मी ग्राहकाला लागतो तोच भाग करून देतोय. कापूस आहेत, कापूस पिकवला, कापूस कोण आता डायरेक्ट वापरतात? आपण काय करतो डायरेक्ट कपडा वापरतो ना, कपडा म्हणजे आता गारमेंट वापरतो. पण मध्ये जे काय घडतं आहे कापसाचं मग त्याचा जिनिंग प्रेसिंग होत असेल, नंतर त्याचा धागा तयार होत असेल, धाग्याचं फॅब्रिक तयार होत असेल, त्याच्यावर नंतर काय प्रक्रिया होऊन म्हणजे कलरिंग होत असेल, नंतर फॅब्रिक तयार होत असेल, मग ग्राहक वापरतोय. आता याच्यामध्ये मी कुठं आहे शेतकरी म्हणून? मी फक्त त्यातला एक भाग म्हणून असेल कुठंतरी, आणि मधल्या ज्या संधी मी दुसऱ्याला देत असेल तर परत मी माझी कोंडी करतोय. तसंच कोणत्याही पिकाला तुम्ही लावा, म्हणजे डाळी साळीपासून तर कोणत्याही फळपिकापासून तर कशाला लावा. त्यामुळं ग्राहकाला ज्या काही स्वरूपात एक गोष्ट तो कन्झ्युम करतोय त्या नजरेतून आपण आपला पुरा शेतीचा सगळा हा जो काही व्यवसाय बघितला, मग ती शेती आणि प्रक्रिया वेगळं न म्हणता मग ते जे काय आहे त्याला तुम्ही फूड बिझनेस म्हणू शकतात का? पूर्ण फूड बिझनेसमधला मग त्यातला बेसिक ते बियाण्यापासून तर ग्राहकाच्या प्लेटपर्यंत यामधल्या साखळीला पूर्ण संधी तर दोन्ही अर्थाने आहेत. जो ऑर्गनाईज वेनी करेल ही गोष्ट तो त्याच्यामध्ये पुढं जाणार. दुधाचं उत्पादन, दूध म्हणजे आपल्याकडचं तशी ही मोठी देशाची एक मोठी यशस्वी ती गाथा म्हणता येईल की ज्याच्यामध्ये छोटे छोटे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जे काही सहकार्याच्या माध्यमातून मग ते अमूलपासून असेल तर आतापर्यंत आपल्याकडे प्रत्येक भागामध्ये जे काही व्यवसाय उभे राहिले की जिथं उत्पादन करणारा तो ग्राहकापर्यंत स्वतःच्या ब्रँडपर्यंत गेलात, बरोबर ना? छोटं छोटं दूध उत्पादनापासून त्याचं एकत्रित कलेक्शनपासून त्याचं व्हॅल्युएडेड करून ते ग्राहकापर्यंत एका ब्रँडने घेऊन जाणं हे भारतातच घडलेलं आहे. मग ते जर दुधामध्ये घडू शकतं ते प्रत्येक पिकात घडू शकतं. तर हा दृष्टिकोन घेऊन आपण आपल्या प्रत्येक पिकाची मूल्य साखळी पूर्ण कशी उभी राहील हा दृष्टिकोन घेऊन बघायला हवं. त्या अर्थाने मग संधी तुम्हाला प्रत्येक पिकामध्ये त्यात दिसतील. अगदीच.
आत्तापर्यंत भारतीय शेती ही आपल्याला जरी फायद्याची वाटत नसली तरीसुद्धा जर आपण जगभरातले राज्यकर्ते बघितले, डोनाल्ड ट्रम्पसह इतर जगभरातले राज्यकर्ते हे भारतातल्या शेतीकडे एक कुतूहल म्हणून बघतात. तर अशा परिस्थितीमध्ये शेतीला आपण असेट म्हणायचं की लायबिलिटी म्हणायचं, आपल्याला काय नाही, भारतीय शेतीकडे कुतूहल म्हणून नाही बघत, ते भारतीय बाजारपेठेकडे ते एक संधी म्हणून बघतायत. कारण शेती सर्वांना कळत आहे ना, आज एवढा जगातल्या 7 पैकी 1 व्यक्ती भारतात राहतोय आणि ही बाजारपेठ वाढणारी आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे की या बाजाराची क्षमता वाढते, त्याच्यामध्ये तेवढं मोठ्या प्रमाणात कन्झम्पशन वाढतं आहे. तर तो बाजाराचं अट्रॅक्शन मग ते प्रत्येकाला आहे. मग ते अमेरिकेतल्या तिथल्या सत्ताधीशांपासून तर जगातल्या इतर कोणत्याही प्रत्येक घटकाला. मगाशी जसा उल्लेख केला बारवाले साहेबांनी की इम्पोर्ट जो मोठ्या प्रमाणात होतो आहे आपल्याकडे, म्हणजे आता युरिया आणि इतर सगळे इनपुट्स आहेचे, पण प्रत्यक्ष जे काही शेतीमाल आहे त्याचा इम्पोर्ट मोठ्या प्रमाणात होतो आहे. आता त्यातलं आता तेलबियांचं आणि कडधान्यांचं तो आपण त्याच्यामध्ये सक्षम नाही आहेत, त्याच्यामुळे होतो आहेत. मग तिथे धोरणाचा भाग आहे. पण दुसरीकडे तुम्ही जर पाहिलं, आता फळांचा मगाशी उल्लेख केला त्यांनी, तुम्ही आता आकडा मगाशी जर म्हटलं त्यापेक्षा जास्त मोठा, म्हणजे 30,000 कोटीचा आता फ्रूटचा इम्पोर्ट झाला आहे. आता ते तिथं तर सरकारी धोरणाचा काही भाग नाही आहे. तिथं कशामुळे ग्राहकच तेवढा आता तशा प्रकारच्या मालाची मागणी करायला लागला आहे आणि तशी ती जी काय आहे त्यासाठी किंमत द्यायला तयार आहेत. म्हणजे आज एखादं न्यूझीलंडचं सफरचंद येत असेल आणि ते भारतामध्ये 50% ड्युटी भरून येत असेल, ते होलसेल बाजारामध्ये 100 रुपयांनी येते आणि ग्राहकापर्यंत 200 रुपयांनी येते. आता त्याच्यामध्ये ग्राहकाची भूमिका आहे, ग्राहक तयार आहे पैसे द्यायला, म्हणून तिथं येतं तसं. तर असा सगळा शेतीमाल मोठ्या प्रमाणात ज्याच्यात म्हणजे जिथं ग्राहकाची गरज आहेत आणि ग्राहकाला त्या गोष्टी आवडताही आहेत, असा शेतीमाल सगळा भारतामध्ये यायला लागला आहे. मग तो अमेरिकेतल्या आता कॅलिफोर्नियातल्या तिथल्या ते जे काही आपण बदाम आहेत, आपले सगळे जे काही आल्मोंड आहेत, त्याच्यात शेतकऱ्यापासून मग तुम्ही एखादा न्यूझीलंडमधला ॲपल ग्रोवर असेल किंवा चीनमधला तिथला मग तो ग्रेप ग्रोवर असेल किंवा मग इराणमधला बी तिथला बी तो पिस्ता ग्रोवर असेल, तर प्रत्येकाला भारत ही बाजारपेठ अट्रॅक्ट करते. त्यामुळं ते तिथल्या सरकारवर तसं प्रकारचं दडपण आणतायत त्या बाजारपेठा मोकळ्या करणं, भारताची बाजारपेठ मोकळी करायला. त्यामुळं आपण ह्या नजरेने पाहिलं पाहिजे की आता आपल्या बाजारातल्या संधी आपण जगातल्या इतर शेतकऱ्यांना द्यायच्या का भारतातल्या शेतकऱ्यांनी त्या संधी घ्यायच्या, आणि सरकार बी त्या प्रकारची परिस्थिती तयार करतं. अगदीच. आणि म्हणूनच मला सह्याद्री फार्म्सविषयी खरं तर विचारायचं आहे की भारतीय कृषी उत्पादनाला सह्याद्री फार्म्सने एक जागतिक मानांकनासह मोठी प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. नेमकं कशा पद्धतीने हा बदल तुम्ही घडवून आणला? आणि आम्ही एकच धोरण सुरुवातीपासून ठेवलं आहे की आपण उत्पादन करतो आहे, आपण शेतकरी म्हणून जे पिकवतो आहे, तर आपण ज्याच्यासाठी पिकवतो आहे, म्हणजे जो खाणारा व्यक्ती आहे, आम्ही कोणी व्यापाऱ्यासाठी काही पिकवत नाही, आम्ही कोणासाठी करतो आहे, तो शेवटचा जो खाणारा आहे, तो खाणाऱ्याच्या नजरेतून जर आपण विचार करायला लागलो, त्याला नक्की आपण कशा अर्थाने त्याला समाधानी करू आणि तो कशामुळे माझ्या उत्पादनाला किंमत देईल किंवा कशामुळे तो माझ्याकडं मलाच प्राधान्य देईल. मग तो ग्राहक म्हणजे कुठला भारतातलाच नाही तर जगभरातला. आमच्या दृष्टीने 800 कोटी जे काही लोकसंख्या आहे जगभराची, ते आमचे ग्राहक आहेत. म्हणजे आम्ही फक्त काही भारतासाठीच पिकवत नाही, तर आम्ही जगासाठी पिकवतो आहे, जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. आणि त्यामध्ये जो जास्त किंमत देणार आहे त्याला मी प्राधान्य देणार आहे. हे साहजिक माझं एक व्यावसायिक शेतकरी म्हणून माझं तो दृष्टिकोन आहे. आणि त्या अर्थाने जर पाहिलं, मग जगातला मग तो अमेरिकेतला असेल, नाही तर युरोपमधला असेल, नाही तर जपानमधला असेल, ज्याची पेईंग कॅपॅसिटी सर्वात जास्त आहेत, आता त्या ग्राहकाचं जर समाधान मी करू शकलो तर मी जगातल्या प्रत्येकाचं करू शकेल. आता त्याचं समाधान करणं म्हणजे काय, आता प्रत्येक ग्राहक आहे, तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येकाला सेफ फूड पाहिजेत, म्हणजे जे काय असेल ते अन्न सुरक्षित पाहिजे, त्याचबरोबर ते न्यूट्रिशियस हेल्दी असायला पाहिजे. हाही बेसिक प्रत्येक ग्राहकाची तशा प्रकारची मागणी आहेत. आणि तिसरं जे आहे ते उत्पादन किफायतशीर अफोर्डेबल बी असायला पाहिजे. आणि हे तुम्ही जे काही तुमचे कॉम्पिटिटर आहेत त्याच्या तुलनेमध्ये ते तिन्ही गोष्टी साध्य करू शकता का, याच्यावर तुम्हाला ग्राहकाचा प्रतिसाद आहे. मग तो सगळ्या अमेरिकेतल्या, युरोपमधल्या, भारतातल्या प्रत्येकाचा, या तिन्ही पातळीवर आम्हाला स्वतःला सक्षम करायचा प्रयत्न केला. आता मागापासून जो उल्लेख झाला की आपल्या बऱ्याच उत्पादनामध्ये आपली उत्पादकता कमी आहे. आपण जे काही कापसापासून तर याच्यापासून डाळीपासून तर बऱ्याच गोष्टी उल्लेख केला, पण एक जे काही उत्पादन आहेत अन्न, द्राक्ष, त्याच्यामध्ये आपण जगभरात आहे ना प्रोडक्टिव्हिटीमध्ये सर्वात वरती आहोत, उत्पादकतेमध्ये नंबर 1ला आहोत. आता हे कशामुळे झालं, तर परत मुद्दा मागाशी जे दोघांनी मांडला तो तंत्रज्ञानाचा मुद्दा, का सायंटिफिक वेनी विचार करणं आणि त्याच्यामध्ये तो जो काही आहे म्हणजे एक उत्पादनाच्या पातळीवर
ग्राहकाचे जो काही गरज दृष्टिकोन आणि दुसरीकडे शेतीमधला जो काही व्यावसायिक आणि त्याचबरोबर विज्ञानवादी दृष्टिकोन, हा दोन्ही पण जो काही हाताळला गेला तो खरा बेस राहिला सह्याद्रीचा. सह्याद्रीचा म्हणण्यापेक्षा पहिलं तर द्राक्ष शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातल्या सह्याद्रीने त्याला मग पुढचा टप्पा दिला का त्याला ऑर्गनाईज करायचा. एकटा दुकटा जे काही शेती करायच्या ऐवजी किंवा छोट्या छोट्या गटांनी करायच्या ऐवजी ती अधिक मोठ्या समूहाने का ज्याच्यामध्ये मग आपल्यामध्ये निगोशिएशन पॉवर येईल, ताकद येईल. आता ह्या गोष्टी जशा तिन्ही एकत्र आल्यात तर मग साहजिक पद्धतीने ते तसं चित्र ते दिसायला लागलं. आता म्हणजे द्राक्षात जे घडलं ते मग प्रत्येक पिकात घडू शकतं, हा मला वाटतं तो दृष्टिकोन आहे. आम्ही मागच्या 14 वर्षामध्ये सुरुवात द्राक्षापासून केली, पण त्यानंतर आता इतर पिकामध्ये जेवढे काही आता आम्ही पिकं हाताळतोय प्रत्येक पिकामध्ये तो दृष्टिकोन आणत चाललो आहे. आणि एक महत्त्वाचा जो काही आहे मानसिकतेचा काही बदल, की आपण शेतकरी म्हणून आव्हानं भरपूर आहेत, भरपूर काही अडचणी आहेत, पण त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण संधीवर चर्चा करूया. त्या संधी घेण्यासाठी आपण पहिलं आपल्यामध्ये काय बदल करतो आहे, बाकी बदल होतील, सरकारी धोरणं काय असतील त्या होत राहील, ते चालू राहील, पण पहिलं तर आपल्यामध्ये बदल करूया. आणि आपल्यातला बदल जो आहे तो आपल्याला लगेच तेवढा फायदेशीर होणार आहे. हा जो काही आहे ना म्हणजे एक पॉझिटिव्ह ॲप्रोच हा सह्याद्रीच्या सभासदांमध्ये रुजत गेला आहे. आणि प्रत्येक गोष्टीकडे बघताना चिकित्सक आणि व्यावसायिक आणि त्याचबरोबर विज्ञानवादी दृष्टिकोन तो बघा, हा पण विचार जो रुजत गेला आहे. त्यामुळे प्रश्न सोडवण्यासाठीची ते जी काही मानसिकता आहे त्यासाठी जे काही करावं लागतं आहे त्याच्या प्रकारची ताकदे तयार करणं आणि त्या प्रकारची स्ट्रॅटेजी करणं आणि ते आजच्या काळासाठी नाही तर पुढच्या 25 वर्षासाठी हे सगळे एकमेकांना जे जोडलेले दृष्टिकोन आहे त्याच्यातून काही बदल दिसतोय. अगदीच. आणि शेवटचा मुद्दा खरं तर की आत्ता आपला मुद्दाच तो आहे किंवा आपला विषयच तो आहे की सद्यस्थिती शेतकऱ्यांची कशी आणि पुढची 25 वर्ष कशी असणार आहेत. तर पुढच्या 25 वर्षामध्ये भारतीय शेती आणि भारतीय शेतकरी जागतिक पातळीवर तुम्हाला कुठे दिसतो? ठराविक पिकामध्ये तर 100% आपण जागतिक बाजारामध्ये मोठा बदल घडवून आणू शकू असं मला वाटतं. खास करून जिथे जिथे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागतात, जिथे ॲटोमेशन शक्य नाही, यांत्रिकीकरण शक्य नाही, असे जेवढे काही उत्पादनं आहेत तिथे भारतीय शेतकऱ्यांना मोठ्या संधी आहेत. कारण तुम्ही जर पाहिलं सगळ्यात आता जगभरात मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, शेती हा एक काय मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे. सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये ॲटोमेशन मोठ्या प्रमाणात होत चाललं. याचं कारण आहे का मनुष्यबळाची किंमत वाढत चालली. आपल्याकडे अजून तेवढी म्हणावं तेवढी किंमत नाही, पण जगभर जर पाहिलं आता बऱ्याच जणांना कल्पना असेल की अमेरिकेमध्ये तासाला $12 म्हटलं तर म्हणजे थोडक्यात 1,000 रुपये तासाला, 8 तासाचे 8,000 रुपये एवढं कमीत कमी मजुरी द्यावी लागते. काही इतर युरोपमधल्या किंवा जपानसारख्या देशात अजूनही जास्त आहे. आता तशा ठिकाणी आता उत्पादन स्वतः करणं हे फायदेशीर राहिलं नाही, तिथं सर्व्हिस बिझनेस वाढत गेलेला आहे. आता शेतीमध्ये जेवढे जिथे जिथे तुम्हाला ॲटोमेशन शक्य नाहीत अशा ज्या गोष्टी आहेत तिथं भारतीय शेतकऱ्यांना संधी आहे. आणि जिथे ॲटोमेशन होतं तिथं संधी नाही आहेत. जसं आता सोयाबीन आहेत, सोयाबीनमध्ये बियाण्यापासून पेरण्यापासून तर हार्वेस्टिंगपर्यंत सगळं मशीनने करू शकतो. अमेरिकेमध्ये होतं, अर्जेंटिनामध्ये होतं. आता तिथला शेतकरी आणि आपला इथला शेतकरी जो काही तुटपुंजा स्वतः भांडवलातून किंवा तंत्रज्ञानाच्या अभावातून काम करतो आहे त्याला कॉम्पिटिशन करणं अवघड आहे. पण दुसरीकडे जर पाहिलं फळपिकांमध्ये किंवा आता अण्णांनी मगाशी उल्लेख केला रेशीमचा, तर तिथे मनुष्यबळ हे मस्ट आहेत. तिथे ॲटोमेशन नाही करू शकत. काही काही गोष्टी अशा काही ॲटोमेशन करू शकत नाही. मग तिथे जिथे मनुष्यबळ स्वस्त आहे त्यांनाच संधी आहे. भारतामध्ये मनुष्यबळ स्वस्त आहे, त्याचबरोबर आता ते स्किलफुल पण होत चाललं आहे, म्हणजे एकीकडे त्याचं कार्यक्षम पण होत चाललं आहे. तर असे जेवढे काही पिकं आहेत तिथे 100% आपल्याला म्हणजे पुढच्या 25 वर्षात संधी दिसतील. मग त्या रेशीमची आता जी 1.25 लाख कोटीची बाजारपेठ आहे, सध्या तिथं चीन आहेत 85%, पण ते भारताला ती बाजारपेठ घ्यायला संधी आहेत. जगाची आता मेन तर हॉर्टिकल्चर फ्रूट म्हणजे जे काही फ्रूट व्हेजिटेबलची बाजारपेठ आहेत, ज्याच्यामध्ये तसं पाहिलं तर भारतातलीच बाजारपेठ आता 15 लाख कोटीची आहे आणि जगभराची म्हटली तर ती जवळजवळ आता 1 ट्रिलियनच्या वरती झालेली आहे. त्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात संधी आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच आहेत. आणि त्याचबरोबर जे काही व्हॅल्यू ॲडेड फॉर्ममध्ये आता जे काही सगळंच म्हणजे त्याला मागाशी मुद्दा झाला तसा व्हॅल्यू चेनच्या स्वरूपात गेलो तर आपल्याला सगळेच जेवढे हे काही आपल्या पल्सेस असतील किंवा काही हे असतील ऑइल सीड असतील जिथं अजूनही आपलं बियाणं जे मूळ बियाणं टिकून आहे त्याचं जर आपण काही अर्थ प्रमोशन करू शकलो की त्यातल्या न्यूट्रिशियस व्हॅल्यूच्या अर्थाने किंवा मग त्याचं जे काही बेसिक जे अजून काही इतर काही महत्त्वाचे गुणधर्म काही काही एक असा ॲरोमा असतो काही याच्यामध्ये किंवा काही एखादा स्वाद असतो का ज्याला एक वेगळी किंमत द्यायला ग्राहक तयार आहे, असे उत्पादनं अल्फोन्सोचं आपण उदाहरण त्यासाठी घेऊ शकतो. अल्फोन्सो पाहिलं तर प्रोडक्टिव्हिटी खूप कमी आहे,
पण त्याचा स्वाद आजही ग्राहकाला खूप अट्रॅक्ट करतो, पण त्याला ब्रँडिंग तसं केलं गेलं नाही. तर असे जेवढे काही आहे तिथे मोठ्या प्रमाणात संधी दिसतील. आणि जिथे आपण कॉम्पिटिटिव्ह नाही तिथं जर तंत्रज्ञानाचा बदल झाला तरच संधी दिसतील, नाहीतर मग आपण कॉम्पिटिटिव्ह तिथं आपण आपोआप ती पिकं सोडून देणार आणि शेतकरी असं जे काही संधी तिकडे जाणार. निश्चितच म्हणजे शेती क्षेत्रातसुद्धा संधी बऱ्याच आहेत आणि त्या आपण शोधून त्याकडे वळलं पाहिजे. तुम्ही ते उपस्थित राहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.